हॅलो. हॅलो. शालिक म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा धर्मवीर चषक भालगाव पर्व तिसरे. थँक्यू. तर उद्घाटन सोहळा देखील पार पडला आयोजकांच्या शुभ हस्ते. शालिक म्हात्रे आणि आमचे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण पाहिले तर मलंगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीपजी मडवी साहेब. सर्व मान्यवरांना विनंती करतोय, दिनकर काका म्हात्रे या आपण मंचावर. लगेच आपण टॉस करूया. बघ गाड्या जरा बाजूला करायच्या आहेत. तर पहिला सामना असणार आहे भाल विपक्ष उंबारडे. दोन्ही संघाने टॉस साठी यायचंय. माईक बंद का होणार द्या. हे बघा, हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. आणि भाल सांगायचं नाही मात्र या. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमे पूजन केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. ज्याच्यामुळे आपण मराठी म्हणून अस्तित्वाने आज जगतोय, मानाने जगतोय. कोट्यावधी देवांचे कोट्यावधी मंदिर आहेत, पण एकही मंदिर नसताना लाखो दिलाची धडकन बनले ते म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन केलं जातंय. नैरमंत्री या. चला दोन्ही संघाने लाईन अप करा. उंबर्डे आणि भाल दोन बलाढ्य संघांमध्ये पहिला सामना असणार. आपण ही स्पर्धा पाहता धर्मवीर चषक 2021चं हे पर्व. आजचा पहिला दिवस. आज आमच्या सोबतीला नितीन काळन देखील असणार आहे. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. DJ लाईव्ह आपण पाहू शकता. DJ देखील पाहू शकता. यंग स्टार. तर DJ मास्टरला विनंती करणार आहे, राष्ट्रगीत देखील आपण तयार ठेवायचं. आम्ही जेव्हा राष्ट्रगीत प्ले कर सांगू तेव्हा चला दोन्ही संघाने लाईन. हॅलो हॅलो. हॅलो. दोन्ही संघाने लाईन अप करा. चला भाल आणि कुंभारडे संघ लाईन अप करा. चला दोन्ही संघाने लाईन अप करा. कुंभारडे आणि गौदी भाल संघ. प्रथम आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. त्यानंतर आपल्यातून जे निघून गेले त्यांना देखील आपण श्रद्धांजली वाहणार आहोत. तर DJ मास्टरला विनंती करणार आम्ही जेव्हा राष्ट्रगीत प्ले कर सांगू तेव्हा आपण राष्ट्रगीत लावायचंय. सर्वांनी कॅप रिमूव्ह करा. प्रथमतः एक साथ सावधान हो गए. सावधान. राष्ट्रगीत शुरू कर.
की वंदे. सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहायचं. जे आज आपल्यातून निघून गेलेत गौदी क्रिकेट संघ भाल यांच्यातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. हेमलता म्हात्रे, वैशाली पाटील, संगीताताई दळवी, कमलाबाई पाटील, अनंत भोईर, जयवंत पाटील, राकेश ढोडे, तसेच मुरलीधर पाटील आणि ललित यांच्यासाठी आपण 1 मिनिट सर्वांनी स्तब्ध राहा. एक साथ सावधान हो गए, सावधान. ओम शांती शांती शांती. जे आज आपल्यातून निघून गेले त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. टॉस करायचा आहे. तर पंच आपण पाहू शकता. जय पॅनल, जय पवार, शशांक पाटील, संदप. तर जय पवार यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार आहे. एक चांगला संकल्पना आयोजकांच्या माध्यमातून. धर्मवीर चषक 2021 आपण पाहतोय. गौदी क्रिकेट संघ भाल आयोजित धर्मवीर चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिला सामना भाल विपक्ष उमरड्यामध्ये आपण पाहतोय. टॉस केला जाणार आहे. टॉस झालाय. जे पर आम्हाला टॉस कळवायचा आहे कोणी जिंकलाय. उंबारडे संघाने टॉस जिंकलाय. आपला डिसिजन आम्हाला लगेच कळवा. गोलंदाजी स्वीकारली. तर दोन्ही संघाचे 12वे खेळाडू यायचंय. आमच्या मान्यवरांना देखील नियम अटी आम्ही तुमच्यापर्यंत लगेच पोचू. चला गाड्या लगेच काढायच्या. डीजे मास्टरला विनंती करतोय गणपतीचं सुरेख आपण सुमधुर संगीत ऐकवायचंय. Hello, hello, check. Hello, 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 check. Hello, hello, check. Hello, hello, check. Hello, 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 check. Hello, hello, check. Hello, check. Hello. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नमय कुरुमदेव. आई गौदी क्रिकेट संघ भाल आयोजित धर्मवीर चषक 2021 आपण पर्व पाहतोय. तर आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रदीपजी मडवी, मलंगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, तसेच गणेशजी म्हात्रे, पप्पू म्हात्रे आणि अक्षय म्हात्रे आणि त्याच्या तमाम सहकारी म्हणजे गौदी क्रिकेट संघ भालला धन्यवाद देतोय. बघा नियम आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सामना जवळवर झाला तर प्रथम विकेटचा विचार केल्यानंतर टॉसचा, थर्ड अंपायरची व्यवस्था नसणार आहे. ग्राउंडिंग अंपायर जो डिसिजन देईल तो तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. आणि जी कॅबिन आहे तिला जर डायरेक्ट चेंडू तिच्या वरून गेला तर षटकार आहे. एक टप्प्याने जर लागला, वन बाउन्सने जर चेंडू लागला तर चौकार असणार आहे. उबाडे संघ लक्ष द्या. भूषण
कारण का आम्ही जे नियम तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्याचं लक्ष द्या. चला दिगेश लवकर या. ग्राउंड अंपायर जो डिसिजन देतील तो तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. हॅलो, प्रत्येक चेंडू आपण पाहिले तर नो बॉल फ्रीड असणारे सूचना प्रत्येक तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो सातत्याने. नियमित बघा, प्रत्येक नो बॉल फ्रीड असणारे. ग्राउंडिंग अंपायर जो डिसिजन देतील तो तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. तिसऱ्या पंचांची व्यवस्था नसणार आहे. तर बेस्ट ऑफ लक. आरबीएस उंबारडे विपक्ष गावदेवी भाल. दोन्ही संघ आपण पाहिले तरी सज्ज झाले आहेत. टॉस जिंकलाय आरबीएस उंबारडे संघाने. उंबारडे संघ देखील खूप चांगला संघ आहे. गेल्या वर्षी देखील 1 लाखाची स्पर्धा जिंकली. गिरिजा माता आपण पाहिले तर क्रिकेट संघ जुनी डोंबिवली आयोजित स्पर्धा आणि या वर्षी देखील ती जोमाने स्पर्धा येते आपल्या भेटीला. 2 लाखाचा आपण प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 1 लाख, तृतीय पारितोषिक 50, चतुर्थ पारितोषिक 50, तब्बल 4 लाखाची स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. तर लाईव्ह आपण पाहू शकता जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. तेजस भोईर, जयंत आपण म्हणतो, सुनील आणि अक्षय कडू. तर डीजे आपण पाहू शकता यंगस्टार चिंचपाडा. पंच आपण पाहू शकता जय पवार, शशांक पाटील, संदप. तर आमचे गुणलेखक नयन आणि प्रितेश स्वागत आहे आपलं देखील. तर चला घेऊन जातो तुम्हाला मैदानाकडे. तर आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय आई गावदे क्रिकेट संघ भाल आयोजित धर्मवीर चषक 2021 पर्व. आज पहिला दिवस, 2 दिवस चालणारी स्पर्धा. आपण होतो कोरोनाच्या महामारीच्या संकटामुळे भरपूर स्पर्धा आपण म्हणजे कमी दिवसाच्या झाल्यात. काही हरकत नाही, आयोजकांनी त्या स्पर्धा आयोजित केल्या त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. कमी आहे, पूर्णपणे भगवमय वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. त्याबद्दल प्रदीप मडवी, गणेश म्हात्रे, पप्पू म्हात्रे, अक्षय म्हात्रे आणि संपूर्ण गावदे क्रिकेट संघ भालला धन्यवाद देऊ. थोडं कमी आहे. सामना जर बरोबर झाला तर प्रथम विकेटचा विचार केल्यानंतर टॉसचा विचार केला जाणार आहे. ग्राउंडिंग अंपायर जो तुम्हाला डिसिजन देईल तो मान्य करावा लागणार आहे. आणि जी कॅबिन आहे त्या कॅबिनला जर पहिला त्याच्यावरून जर चेंडू गेला तर षटकार, 1 बाउन्सने गेला तर चौकार असणार आहे. तर बघा, उंबारडे गावचे जर कोणी मान्यवर असतील तर व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. भालगावचे जर कोणी ज्येष्ठ नागरिक किंवा मान्यवर असतील तर व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. अतिशय चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. मलंगड विभागातील एक नामांकित स्पर्धा म्हणून जिचं लौकिक आहे. चला, स्वयंसेवकाने सीमेरेषेचा ताबा घ्यायचा आहे. तर बघा, 2 षटकाच्या आधी जर चेंडू हरवला, फुटला तर नवीन असणार आहे आणि 2 षटकानंतर जुना चेंडू असणार आहे. भाग्येश म्हात्रे देखील यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जॉईन झाले. त्यांच्यातर्फे संघाला बेस्ट ऑफ लक आलंय, शुभेच्छा आल्या आहेत. तर सलामीची जोडी, मलंगडचा एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू सोमनाथ राणे आणि आपण बघतोय नेहाली जोडी आपण मैदानात पाहतोय. 2 अतिशय चांगले अष्टपैलू खेळाडू मैदानात आहेत. आणि बच्चा पहिलं षटक कोण घेतोय? आरबीएस उंबारडे संघाच्या माध्यमातून. तर पहिलं षटक आरबीएस उंबारडे संघाच्या माध्यमातून आपण पहिलं. उंबारडे संघ सातत्याने कल्याण डोंबिवलीत हा संघ परफॉर्मन्स करतो. गेल्या वर्षी आपण पाहिलं तर जुनी डोंबिवलीची स्पर्धा देखील जिंकली होती. एक अतिशय चांगला संघ आहे. कारण जर ह्या संघाचा विचार केला, उगम आहे, आपण इथे विकास आहे, भूषण आहे, सोनू सारखे अतिशय आक्रमक असे फलंदाज आहेत त्यांच्याकडे. तर पहिलं षटक गोलंदाजी आपण जरा मार्गवर आहे. यावेळेला पहिलं षटक घेऊन येतोय निलेश, येतोय निलेश जाधव. पंच काहीतरी बातचीत करतात यावेळेला.
ओपन क्रीजच्या बद्दल आपण इथं काहीतरी सूचना करतायत. तर पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय निलेश. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला. तर आमच्या समालोचक कक्षा एणकडून पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. तर पहिल्या चेंडू जेव्हा फेकलं जाईल तेव्हा मात्र जोरदार टाळ्या वाजून त्या चेंडूचं स्वागत करायचं आणि स्पर्धेचं देखील आपण बघितलं तर स्वागत करायचंय. निलेश गोलंदाजी मार्क होते. सायकल सोमनाथला आपण पाहू शकता डावखुरा फलंदाज आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षण आपण थोडंसं 30 सर्कलमध्ये आपण सर्व क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात. 2 क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, मिड ऑनला क्षेत्ररक्षण, मिड विकेटला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता, दिगेशला आपण मिड विकेटला पाहू शकता, ऑफ साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट दरम्यान बॅकवर्ड पॉइंटला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता, कव्हर्सला एक कव्हरचं क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर, मिड ऑफला एक क्षेत्ररक्षण. तर निलेश गोलंदाजी मार्कवर. पूर्णपणे भगव्यामय वातावरण आपण एसट्या देखील पाहू शकता, भगव्या विथ व्हाईट कलर आपण पाहू शकता. अतिशय चांगलं कॉम्बिनेशन. चांगली स्पर्धा मलंगड विभागातील एक नामांकित स्पर्धा म्हणून ज्याकडे पाहिलं जात आहे. 4 दिवस असणारी स्पर्धा, पण यावर्षी कोविडच्या आपण महामारीमुळे ही स्पर्धा जर विचार केला तर फक्त 2 दिवस खेळली जाणार, 6 आणि 7 जानेवारीला. सोमनाथ पंचांकडून गाड घेतो यावेळेला. गोलंदाजी मार्कवर निलेश जाधव पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. P1 मध्ये 5 षटकांचा सामना. 10 वाजल्यात बरोबर कंप्लीट, 10 वाजून 5 सेकंद झाल्यात. गेम प्ले, यस गेम प्ले. जर जोरदार टाळ्या होते पहिल्या चेंडूसाठी. निलेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला सोमनाथ. पहिला चेंडू ऑन साईडला हुक केलाय, चेंडू जातो यावेळेला 1 बाउन्स. पंचांचा शर्त चौकार आणि सोमनाथच्या बॅटमधून पहिला दमदार चौकार. चेंडू शॉर्ट पिच टेकला आणि हुक केलं त्याला. खरं सोमनाथ राणेला अशा प्रकारची गोलंदाजी केली तर त्यावर प्रहार करेल निलेश. चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला पुल केलाय, पॉवर प्लेचा योग्य वापर, चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या पार, चौकार. तर 2 चेंडूवरती 2 चौकार येत आहेत. सुंदर सुरुवात करतोय सोमनाथ राणे गावदेवी भाल संघासाठी. निलेश हा चेंडू खूप चांगला होता, यावेळेला एष्ट्यांचा वेध घेतोय, फलंदाज बाद. बिग विकेट, सोमनाथ राणे बॅक टू पॅव्हिलियन. तर सोमनाथ राणे बाद होतो इथे मात्र. बिग विकेट, ज्या सोमनाथने 2 चौकार मारून एक फ्लाइंग स्टार्ट सुरुवात केली होती, तो सोमनाथ बाद होतोय. तर 3ऱ्या क्रमांकावर नवीन फलंदाज येतो यावेळेला विनायक येतोय. विनायक चिकनकर पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करतोय. 2 चेंडू शॉर्ट पिच फेकले होते, पण नंतरचा चेंडू बघा लाईन आणि लेंथ किती चांगली होती आणि फलंदाज बाद होतो इथे. त्रिफळाचित होतोय सोमनाथ राणे. निलेशला विकेट मिळते यावेळेला, विकेटची गरज होती नित्यांत. 2 चेंडू 2 चौकार आले.
प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे प्रेक्षक आत्ताच आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन झाले आहेत, RBS उंबारडे विपक्ष गावदेवी भाल म्हणजे यजमान विपक्ष पाहुणे असा सामना आपण पाहतोय. तर विनायक स्ट्रायकेनला पाहिजे तर निलेश कशा प्रकारे गोलंदाजी करतो. ऑन साइड शॉर्ट पॉईंट लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड ऑन मिड विकेटला क्षेत्ररक्षण. सुरेख चेंडू होता यावेळेला, पायचीचा अपील होत आहे. संधी होती इथे धावबाची पण लक्ष मात्र नव्हतं यावेळेला. आपण म्हणजे तर निलेशचं आणि एक धाव इथे कंप्लीट केली. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. भाल संघाची एक गडी बाद 9 अशी धावसंख्या आपण पाहू शकता. एक चांगली सुरुवात केली पण सोमनाथ सारखा फलंदाज बाद झालाय. निहाल येतो आता एक अतिशय चांगला गुणवान खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू, गुणवत्ता ठासून टासून भरली आहे. गुणवत्तेला न्याय द्यावा लागणार आता निहालला. चांगली इनिंग खेळावी लागणार आहे कारण सोमनाथ सारखा फलंदाज बाद झालाय. जबाबदारीने खेळ करावा लागणार आहे. निलेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय आमच्या समालोचक शाईन कडून. हा चेंडू खूप चांगला फटका आहे. बॅटने चेंडूला यावेळेला खेळून करतोय. चेंडू वेगाने सीमारेषा गाठतो चेंडू जातो वाईट लॉंगन सीमारेषा बाद. चौकार. चांगली सुरुवात केली आहे गावदेवी भाल संघाने मित्र म्हणे. नेहालच्या बॅटमधून देखील एक चौकार येतोय. चौकाराने आत्मविश्वास वाढला. तर वाईडिश लोंगारला क्षेत्ररक्षण तैनात केलं. दिगेशला आणलं जाते मिड विकेटला. आपण पाहू शकता यावेळेला क्षेत्ररक्षण डीप मध्ये आहे. उगम शेलार क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करतोय. ऑफ साईडला शॉर्ट टाडामॅन, बॅकवर्ड पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफला क्षेत्ररक्षण. उलटॉस खूप चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तटिया सर्कलमध्ये मयूरचं सुरेख ड्राईव्ह होता यावेळेला पण मिड ऑफला मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. तर भाग्येशने देखील शुभेच्छा दिल्यात स्पर्धेसाठी दापोलीवरून. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा, एक गडी बाद. एक चांगली सुरुवात केली आहे. आपला चांगला क्षेत्ररक्षण फील्ड चेंडू फील्ड केला गेलाय. तर पाहिजे दुसरं षटक RBS उंबारडे संघाच्या माध्यमातून कोण घेतोय. कारण P1 मध्ये धावा आल्या 13. आता P2 मध्ये किती धावा येतात पाहायचंय. रोहित येतो गोलंदाजी मार्कवर. एक अतिशय चांगला गोलंदाज. लाईन तर लेंथ वरती अचूक आपण बघितलं अचूकता असणार हा गोलंदाज. पाहिजे तर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय यावेळेला. ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. विनायकसाठी शॉर्ट फाईन लेग सर्कलमध्ये आपण पाहू शकता. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये आपण बघितले तर उगम होते पण आता उगमला देखील त्या स्पॉटवर आपण त्या क्षेत्रातून डीप मध्ये आणलं जात आहे. शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये आणलं जात आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट, लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षण. ऑफ साईडला शॉर्ट टाडामॅन, बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहू शकता. विकासला, सोनूला आपण एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पाहू शकता. रोहित गोलंदाजी मार्कवर डीप लॉंग ऑफला आपण पाहू शकता. यावेळेला दिगेशला आपण पाहू शकता. रोहित गोलंदाजी मार्कवर. चेंडू यावेळेला बॅटची कडा घेऊन गेला तर पण यष्टीरक्षक समोर चेंडू लँड होते. वन बाउन्सने चेंडू फीड केला जातोय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते कारण मोठा फटका खेळायचा येते मात्र आणि चेंडू बॅटची कडा घेऊन आपण यष्टीरक्षकापर्यंत कॅरी होत नाही. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली सुरुवात करतोय रोहित. पुणे तर रोहित गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या भूमिकेत आपण जय पवार आणि शशांक पाटीलला पाहू शकता. शशांक पाटील, मॅन फ्रॉम संदप, जय पवार, कल्याण. रोहित गोलंदाजी मार्कवर. ओर तिकडे मार्क होतो. चेंडू सुरेख होता यावेळेला. पडल्यानंतर बघा जी हाईट पाहिजे होती ती हाईट घेत नाही. डॉट चेंडूची समाप्ती कर. खेळपट्टीचा विचार केला, खेळपट्टीचा विचार केला तर शेनानी मातीने बनवलेली खेळपट्टी त्यामुळे गोलंदाजाला सकाळच्या सत्रामध्ये सहाय्य करते आणि रोहित त्याचा पुरेपूर फायदा घेतो. पहिल्या षटकात 13 धावा आल्यानंतर 2 चेंडू डॉट फेकतो. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पण इथं गोलंदाजी मार्कवर रोहित. रोहित शेलार चक्कीनाका एंड करून हा चेंडू लॉफ केला यावेळेला. मिडॉनच्या मधून चेंडूला खेळून काढतोय. क्षेत्राच्या डीप मधनं येतोय. चेंडू जातोय यावेळेला सीमा पार. चौकार. चौकार आला विनायकच्या बॅटमधून देखील.
रोहित पुन्हा एकदा तर अविनाश साळवे यांच्याकडून 2 षटकासाठी 500 रुपये पारशी हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. सुरेख गोलंदाजी केली जाते. अविनाश साळवीच्या माध्यमातून 2 षटकासाठी पारितोषिक आले 500 रुपयाचं. सुरेख गोलंदाजी करतो यावेळेला आपण तर रोहितचं मी कौतुक एक चौकार गेला प्रयत्न केले होते लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षण मी त्याच्या हाईटच्या वरून चेंडू फ्लाय झाला. पण तर रोहित गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. सायकला विनायक हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. सर एक गोलंदाजी बघायला मिळते. आतापर्यंत आपण मिळते 5 चेंडू फेकलेत आणि 4च धावा आल्या. सुरेख गोलंदाजी कौतुक करेल मी रोहित अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात 13 धावा आल्यानंतर आपण म्हणले तर कुठेतरी चांगली गोलंदाजी करायची आणि ती गोलंदाजी केली आता पॉवर प्लेमध्ये. तर ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलं त्याचप्रमाणे गोलंदाजी करतो. ऑफ साईडला आपण म्हणले तर पॅक क्षेत्ररक्षण सजवलं त्याचप्रमाणे गोलंदाजी करतोय. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट टाडमॅन बॅकवर्ड पॉईंट कव्हर लाईक क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. रोहित फुल टॉस आहे यावेळेला व्यवस्थित टायमिंग होत नाहीये. पंचांचा डिसिजन काय तो पाहायचं यावेळेला. तर 9 चेंडू जय पवार बघा हाईट फॅक्टर आहे 1+1 धावा असणार आहे. धावसंख्या वाढते 2 धावसंख्या धावफल करते पुढे सरके धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 19 धावा. 19 धावा धावफल करते. जर विकेट आपण डायरेक्ट हिट झाला असेल तर फलंदाज बाद देखील फ्रीड असणार आहे. रोहित गोलंदाजी मार्क स्ट्राईकला आपण नेहाला पाहू शकतो. एक चौकार आला या फ्रीडचा कशा प्रकारे फायदा उचलतोय. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता यावेळेला पंच वाईट शिकून करतायत. फ्रीड कंटिन्यू असणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरके धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. गावदेवी भाल संघ प्रथम फलंदाजी करताना 1 गडी बाद 20 अशी धावसंख्या आपण पाहू शकता. रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर एक चांगलं षटक हाताळत होता पण आपण इथं थोडंसं हातावरती नियंत्रण राहत नाहीये. रोहित पुन्हा एकदा फ्रीडचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतो. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता. नेहालला आपण पाहू शकता. चेंडू पुन्हा एकदा गुडल्या स्पॉटवर टेक ऑफ होतो यावेळेला पंच वाईट चिकून करतायत. फ्रीड कंटिन्यू असणारे वॉर्निंग देखील देत आहेत की एकच आपण अशा प्रकारचा चेंडू टाकू शकता भीमर. संख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 21 धावा. फ्रीड कंटिन्यू तिसऱ्यांदा फ्रीड कंटिन्यू बघायला मिळतोय. तेजस असे चित्र फार कमी बघायला मिळतं आपल्याला ग्रामीण क्रिकेटमध्ये. रोहित गोलंदाजी मार्क चेंडू ऑन साइडला खेळण्याचा लीडिंग एज यावेळेला झेल होतो का पाहायचंय. झेल सुटतोय. एक धाव इथे कंप्लीट केली गेलेली आहे. संख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 22 धावा आपण पाहू शकता. षटक संपत या षटकाचा विचार केला तर रोहितने धावा दिल्यात आपण बघितले तर 9 धावातले एक वाजवी षटक फेकलं गेलेलं आहे. धावसंख्या धावफल करते 22. 2 षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी भाल संघ प्रथम फलंदाजी करतोय. सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी आरबीएस उंबारडे पक्ष गावदेवी भाल आरबीएस उंबारडे संघ टॉस जिंकला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी भाल संघाची प्रथम फलंदाजी करताना 1 गडी बाद 22 अशी धावसंख्या आहे. तर तिसरं षटक आता कोण घेऊन येतो पाहायचा यावेळेला. आरबीएस उंबारडे संघाच्या माध्यमातून आरबीएस उंबारडे याच नावाने स्पर्धा देखील जिंकली होती त्या संघाने. तर
गोलंदाजी मार्कवर येतो दिगेशकडे चेंडू सुपूर्त केलाय संगणकाकडे. अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आणि एक चांगला आयोजक सुद्धा आहे दिगेश. खासदार चषक त्यांच्या माध्यमातून देखील आयोजित केला जातो. तर दिगेश वैयक्तिक पहिला आणि संघाचं 30 षटक घेऊन येतोय. P1 P2 संपलंय त्यामुळे क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं बघायला मिळतं आपल्याला. भगवमय वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. शिवसेनेचं आपण म्हणले तर प्रतीक असलेलं आपण चिन्ह असलेलं धनुष्य बाण आपल्याला बघायला मिळतात सीमेरेषेवर फ्लॅगच्या स्वरूपात, झेंड्याच्या स्वरूपात. तर दिगेश गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं 30 षटक घेऊन तो स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता. नेहालला या पाहू शकता. दिगेश तू नेहाल. चेंडू या वेळेला आपण पाहू शकता ऑप्शनच्या लेक्शनच्या बाहेर जाऊन चेंडू पंच 9ची खूण करतात यावेळेला. फ्रीट असणार यावेळेला पुन्हा एकदा. संख्या 10 फल करते आपण पाहू शकता. 23 धावा. कारण प्रत्येक फ्री नो चेंडू आपण इथं फ्री असणार, फ्रीट असणारे. थोडंसं आपण इथं दिशेवरती नियंत्रण राहत नाहीये. फ्रीट न्याहालसाठी फ्रीट चेंडू बऱ्याच वेळा आले, 3 वेळा आले, पण त्याचा फायदा उचलला नाही. आता फायदा उचल. हा चेंडू लिडिंग आहे जिथे मात्र मागे सरकतोय. डाऊटपासची संधी होती. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता यावेळेला. 24 धावा. नेहालने आपण इथं 3 वेळा चेंडू फ्रीड आला, त्याला आपण फायदा उचलला नाही. आता विनायक पाहिजे कशावर फलंदाजी करतोय. विनायकला देखील एक जीवदान मिळालंय नो बॉलवरती. दिगेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ऑन साईडला क्षेत्ररक्षण. लॉंगॉनला मिड विकेटला क्षेत्ररक्षण पाहू शकता. चेंडू चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, सुरेख गोलंदाजी. सकाळच्या सत्राचा पूर्णपणे फायदा उचलतो यावेळेला आपण येतोय. RBS उंबाडे संघाचे गोलंदाज रोहितचं कौतुक करेल मी आता. आपण बोलले तर दिगेश देखील तेवढ्याच प्रकारची चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकात विचार जर केला तर धावा दिल्या होत्या तब्बल. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला यावेळेला. सुरेख टायमिंग. पंचांचा इशारा काय तो पाहायचा यावेळेला. षटकार. एक जबरदस्त समालोचक, पण त्यापेक्षा मी तर म्हणे खूप चांगलं व्यक्तिमत्व. कारण का आम्हाला नेहमी सपोर्ट करतात, आम्हाला सांभाळून घेणारे एकमेव व्यक्तिमत्व आहेत आमचे समालोचक नितीन काळन. दोस्ती दुनियेतील राजा माणूस म्हटलं तर त्यांच्याबद्दल. 3 षटकारासाठी मनोज म्हात्रेकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. दिगेश गोलंदाजी मार्कस टाकला. विनायक पुन्हा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला यावेळेला. सुरेख टायमिंग. पंचांचा शतक. 1 बाउंड चेंडू सीमा पार. चौकार. जगदीश सरांचं देखील आगमन होते. त्यांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थान. तर बघा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट आणि सन्मान चिन्ह प्राप्त झालेत. दादा स्वागत आहे आपलं देखील. खूप चांगलं सहकार्य आपलं लाभतंय. 34 धावा धावफल कधी. चांगली फलंदाजी करतोय विनायक बघा. चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळत होता. सुरेखचे गोलंदाजी बघायला वेग प्रचंड होता यावेळेला चेंडूच्या मागे. संख्या 10 फलकती. 34 धावा. 30 षटक प्रगती पथावर. 5 षटकांचा सामना. रेग्युलर नियम आपण पाहू शकता. खरं चेसिंग कंपल्सरी नाहीये, कारण विकेट आणि टॉसला फार महत्व आहे. नितीन कळन पुन्हा एकदा दिगेश गोलंदाजी मार्कवर टाकला. विनायक चिकनकर चप्पल झाल्यात. ऑन साइडला हुक केला यावेळेला. चेंडू खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चूक होते यावेळेला भूषण कडून. भूषण जाधव कडून मोठी चूक झाली आहे. 2 धावा देखील मिळत आहेत आणि झेल देखील सुटला जातोय. तर संख्या 10 फलकती आपण पाहू शकता. 36 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक देखील होतो इथे. आणि ड्रिंक्स वाली मैदानात जाऊ दे. यस नितीन. हॅलो चेक. हॅलो हॅलो. षटकात धावा आल्यात आपण पाहू शकता. 14 धावा आल्यात. पहिल्या षटकाचा विचार केला तर 13 धावा आल्या. तर निलेशच्या नंतर रोहितने 9 धावा दिल्या. आता दिगेशच्या आपण 14 धावा. एकूण तब्बल विचार केला तर 12च्या सरासरी धावा कोटल्यात गावदेवी भाल संघाने. 36 धावा झाल्यात एक गड्याच्या मोबदल्यात. सोमनाथ बाद झाला. नितीन लवकर बाजूला. 2 चांगले चौकार दाखवल्यानंतर पहिल्याच चेंडूवरती उद्घाटन चौकार दाखवला त्याने. नक्कीच बाळू 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 36 धावा धापलकरती तुम्हाला पाहायला मिळतात. एक चांगली सुरुवात झाली, मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ इथे शिल्लक आणि 2 षटकात येणाऱ्या 25 ते 30 धावा अजून कराव्या लागतील, कारण की RBS उंबारडे संघ सुद्धा एक बलाढ्य संघ आहे कल्याण विभागातील.
नितीन काळे आपल्या मताशी मी नक्कीच सहमत आहे. तर गोलंदाजी मार्कवर रोहित येतोय. खास करून खूप चांगला फटका ऑन ड्राईव्ह करते यावेळेला ऑन साईडला खेळतोय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जोपर्यंत बॅकवर्ड स्कोअर लेगला उगम कडनं मिस स्पीड होते. तिसऱ्या अटॅम्प मध्ये चेंडू फीड केला जाईल. धावबादची संधी आहे. फलंदाज बाद. तेजस येतोय. नेहाल आणि तेजसला आता चांगली भागीदारी करावी लागणार आहे. गडी बाद झालाय. सांघिक यश मिळालं आरबीएस उंबाडे संघाला. रोहित आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवर रोहित शेलार अतिशय चांगला गोलंदाज आहे. पिटूचं षटक खूप चांगल्या प्रकारे हाताळलं होतं. तेजस आता बदर गाडी घेतोय पंचाकडून ऑन साईडला शॉट फाईन लेग बॅकवर्ड स्कोअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लेग क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. हा चेंडू गुडलॅस पण टेक अप होतं यावेळेला. शरीराचा वेध घेतोय चेंडू. जोपर्यंत चेंडू फीड होईल एक धावी ते कंप्लीट केली जाते लेगबायच्या स्वरूपात. शशांक पाटील आम्हाला कोण करतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता 39 धावा. नितीन दरवर्षी ही स्पर्धा आपण वेळेला धर्मवीर चषक 4 दिवस ही स्पर्धा असते. पण यावर्षी कोरोनाच्या महासंकटामुळे आपण वेळेला ही स्पर्धा 2 दिवस ठेवली जाते. पण ही स्पर्धा मलंगड विभागातील एक चांगली स्पर्धा आणि खेळाडूंच्या भेटीला आपण वेळेला प्रेक्षकांच्या भेटीला ही स्पर्धा आली आहे. पुण्याला गोलंदाजी मार्फत रोहित स्ट्रायकरला आपण पाहू शकता. सलामीचा फलंदाज निहालला आपण पाहू शकता. निहालला चांगली फलंदाजी करावी लागणार इथून. ऑन साइडला पुल केला आपण पुल चेंडू जातोय यावेळेला क्षेत्रक्षण डीप मधनं येतोय. लॉंग लेट सीमारेषा पार चौकार. सायकेनला फलंदाज नेहाला आपण पाहू शकता चौकार आलाय. चेंडू खाली राहिलाय. फ्रंट फुटर आले होते यावेळेला पंचांकडे पाहिलं जात आहे पण कोणत्या प्रकारे खूण करत नाही. डॉट चेंडूची समाप्ती बघा किती चांगल्या प्रत्युत्तर देतो यावेळेला. चौकार आलाय तर ह्या आधीचा चेंडू शॉर्ट पिच टाकलाय. जी समाप्ती झाली आहे 10 फलक 43. पुणेकर रोहित गोलंदाजी मार्फत सायकनला नेहाल सलामीचा फलंदाज रोहित. आता आपण मित्र नेहालचा विचार केला तर रोहित चेंडू ऑन साईडला पूल करायचा तर पंच मात्र वाईट ची खूण करतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या शशांक आपण पाहू शकता. नितीन या नावाने पण भरपूर परिचित आहे. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता 44. कारण 1-1 धाव फार महत्वाची आहे. तुम्हाला स्कोर इथे मात्र आपण म्हणतो तो 1-1 धाव तुम्हाला जेव्हा फलंदाजी कराल तेव्हा तुम्हाला ती करावी लागते. 1 धाव. धावसंख्या 10 फल करते 44. पुण्यात रोहित गोलंदाजी मार्कवर कारण लेग स्टंप सोडून जाणार चेंडू होता. रोहित गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हा चेंडू खूप चांगला आता गुडल्यास पण टेकअप झाला. स्क्वेअर कट करायचा आता व्यवस्थित चेंडू मिडल होत नाहीये. चेंडू बॅटचा स्टिकर तिथे लागतो आणि 1 धावी ते कंप्लीट केले जाते. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकतो 45 धावा. 45 धावा धाव फलकती लागल्यात. रोहित साईडला तेजस चेंडू ऑन साइड लाडवा बॅटने खेळतो. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी रोहित साठी आपण म्हणतो खूप चांगली गोलंदाजी केली. या षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त गुणलेखक आम्हाला सांगतायत रोहितने शकता. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावा आपण पाहू शकता. जर विचार केला नितीन आता चांगली आपण सुरुवात इथून मात्र केली होती पण आता चांगली भागी करावी लागणार आहे. कारण 11-25च्या सहासाने धावा कुठल्या आहेत. आता शेवटचं षटक तेजस आणि आपण नेहालला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. तर इथून 60 प्लस धावा करायच्या असतील तर आक्रमक फलंदाजी करावी लागणार आहे कारण 2च गडी बाद झाले.
लगेच सामना सुरू करायचा आहे. पंच सूचना करतायत बघा. भूषण लक्ष द्या. 45 धावा. रोहितचं कौतुक करेल मी आपण तर दोन्ही स्पेल मध्ये आला. पहिल्या स्पेल मध्ये 9 धावा, दुसऱ्या स्पेल मध्ये 9 धावा. जर विकेट नसेल मिळाला पण गोलंदाजी खूप चांगली केली होती. सर्व सामने 5 षटकांचे कव्हर करायचे, त्यामुळे खेळाडूंनी लक्ष द्यायचं. वेळ जास्त घेऊ नका आपण मैदानात. 25 मिनिटाचा आपल्याला अवधी आहे. यानंतर सामना असणारे आपण इथे सागाव आणि अगावचा संघ जर आपण आला असाल तर आल्याची आपण नोंद करायची. संदीप भोईर दीप षटक वैयक्तिक पहिलं संघाचं 5 षटक घेऊन येतोय. संदीप गोलंदाजी मार्फत अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला. ऑन साईडला शॉट, फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑफ साईडला शॉट थाडामॅन, क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. बॅकवर्ड पॉइंट, एक कव्हर पॉइंटला एक एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षण पाहू शकता. एक लॉंग ऑफला दिगेशला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. संदीप गोलंदाजी मार्फत साईडला नेहालला आपण पाहू शकता. चेंडू ऑन साईडला खेळायचा होता, व्यवस्थित मिडल होत नाही. चेंडू जातो कार्पेटच्या मधून, मिड मध्ये उगम येतो. चेंडूला उचलतो एकाच ऍक्शन मध्ये. थोडंसं फंबलिंग झालं यावेळेला. मानस होतं पण धाडस नव्हतं. तेजाचं लक्ष नव्हतं नितीन यावेळेला. मी तर म्हणेल 2 धावा झाल्या असत्या. मानस होतं पण धाडस नव्हतं. धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकता. प्रथम फलंदाजी करताना गावदी बाल संघ 46 धावा धावफलकाती आपण पाहू शकता. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. तर विकेटचा विचार केला नितीन 2च गडी बाद झालेत. सामना जर बरोबर झाला तर प्रथम विकेटचा विचार केल्यानंतर टॉसचा विचार करणार आहे. संदीप राईट आर्म ओव्हर द किनार मारा करतो. स्ट्रायकरला तेजसला आपण पाहू शकतो. चेंडू ऑन साईडला हुक केला यावेळेला. चेंडू नो मॅन लाईन्स मध्ये पडतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतो उगम. 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकता 48 धावा. नितीन मी तर म्हणेल की हे 2 फलंदाज वेगाने धावा पूर्ण करत नाही, कारण जिथे 2 धावा आहेत तिथे 3 धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत, कारण विकेट तुमच्याकडे भरपूर आहेत. एक एक धाव फार महत्वाची आहे, कारण विपक्षी आरबीएस संघ देखील खूप ताकदवान संघ आहे. संदीप पुणे गोलंदाजी मार्फत टाकला. तेजसला आपण पाहू शकता. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चेंडू यावेळेला अपील होत आहे. पंचांकडे अपील केलं जातं. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. सागाव सकाळी संघनायक आणि आगासन सकाळी संघनायक टॉस साठी यायचे. दोन्ही टीमचे कॅप्टन. तर नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण बघितलं तर समीर येतोय. 5व्या क्रमांकावर समीर येतोय. चांगली गोलंदाजी करतो संदीप यावेळेला. संदीप समीर चेंडू बाकेत अजूनही विचार केला तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चांगली फलंदाजी करावी लागणार आहे समीरला, कारण नेहाला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे. संदीप राईट आर्म ओव्हर द किनार मारा करतो आमच्या समालोचक कक्षा इनकडून. चेंडू मोठा फटका खेळायचा होता. सुरेख गोलंदाजी. नितीन पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आणल्या बघा यावेळेला. सुरेख गोलंदाजी. कौतुक करेल या गोलंदाजाचं, संदीपचं खास करून. सुरेख गोलंदाजी करतोय. संघ नायकांनी जो विश्वास असेल त्या विश्वासाला एक गोलंदाजी करतोय आणि क्षेत्ररक्षण ज्याप्रमाणे सजवलं त्याचप्रमाणे गोलंदाजी करतोय. अचूकता आपल्याला बघायला मिळते. अचूकता विविधता आपल्याला बघायला मिळते संदीप पुणेचा गोलंदाजी मार्फत. चेंडू बॅट अँड पॅड मध्ये टाकला यावेळेला. क्षेत्ररक्षक दिगेश आहे. सोपा झेल सुटला जातोय. नितीन लेझी क्रिकेट थोडंसं बघायला मिळालं यावेळेला, कारण एक सोपा झेल आला होता आणि 2 धावा इथे मिळत आहेत. भाल संघाला धावसंख्या धावफलकाती 50 कंप्लीट आपल्याला बघायला मिळते. टाय होऊन जर गावदी भाल संघासाठी 50 धावा धावफलकाती लावल्या. पहिल्या षटकात नितीन चांगली सुरुवात केली होती. तब्बल धावा आल्या होत्या. 13 धावा आल्या होत्या. संघाचे ड्राईव्ह केला यावेळेला. एक टाकावर रिजन मध्ये चेंडू जातो. जो पण चेंडू फीड होईल 2 धावा इथे कंप्लीट होतात का पाहायचं आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकता यावेळेला 52 धावा आपण पाहू शकता. 52 धावा झाल्या. 53 धावांचं लक्ष असणार. जरा संघानायक आगासन संघानायक टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही तुमची नाणेफेकी करणार आहोत.
हॅलो 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 तर धावसंख्या धावफल करते आपण बघितलं तर पहिलं सत्र संपलंय. कधी भाल संघाने धावा केल्यात आपण तर 3 गडी बाद 53 धावांचं लक्ष असणार आहे. तर पाहिजे तर 53 धावा आरबीएस उंबाडे संघ करतोय की आपण गौदी भाल संघ त्यांना रोखतोय. तर विनंती करतोय सागाव संघाने एक टॉससाठी या आणि आगासा संघाने एक टॉससाठी यायचंय. तर सामना जेव्हा सुरू होईल तर ऐकूया दुसरा धडी आमचे साथी समालोचक नितीन कर्णीने. धन्यवाद. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो धन्यवाद बाळू पाटील. ही स्पर्धा तुम्ही पाहतात आई गावदेवी क्रिकेट संघ भाल आयोजित धर्मवीर चषक 2021 हे पर्व तुम्हाला पाहायला मिळतंय. 2 दिवसीय स्पर्धा आणि स्पर्धेचा पहिला दिवस. पाहतोय प्रथम क्रमांकासाठी ट्रॉफी तुम्ही पाहतायत संगीता जानू दळवी स्वर्गीय यांच्या स्मरणार्थ किशोर अनंता सोरखाते यांच्यानी ट्रॉफी पहिल्या क्रमांकाची आम्हाला उपलब्ध झाली. त्यानंतर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी तुम्ही पाहताय स्वर्गीय कमलाबाई जयवंत पाटील यांच्या स्मरणार्थ नशीब पाटील व तकदीर पाटील याचकडून सामनावीरचे चषक तुम्ही पाहतायत. नशीब पाटील व जयवंत पाटील. गोलंदाज फलंदाज तुम्ही पाहतायत स्वर्गीय जयवंत दुंदा पाटील. क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर ट्रॉफी तुम्ही पाहतायत नशीब पाटील आणि तकदीर पाटील याचकडून. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी LED TV तुम्ही पाहतायत 32 इंचाची स्वर्गीय वैशाली महेश पाटील यांच्या स्मरणार्थ जे सागावच्या आणि TV आम्हाला उपलब्ध झाली ती भालगावचे सरपंच विक्रम म्हात्रे यांच्याकडनं आम्हाला ही TV उपलब्ध झाली आहे स्वर्गीय वैशाली महेश पाटील यांच्या स्मरणार्थ. व कूलर तुम्ही पाहतायत गणेश म्हात्रे आणि शूज तुम्ही पाहतायत परेश म्हात्रे. या सर्वांचा आभार व्यक्त करतो ज्याने या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलं. हॅलो तर सागाव संघाचे संघनायक आणि आगस्त संघाचे संघनायक आपल्याला ऑफिशियल कॉल असणार आहे. या अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आयोजक जी ती पॅनल्टी देतील ती तुम्हाला स्वीकार लागणार आहे. चला या. तर दोन्ही संघाचे संघनायकांनी यायचं टॉस साठी. तर प्रत्येक मॅच साठी टी शर्ट सुद्धा आहे सामनावीरसाठी आणि ती आम्हाला उपलब्ध करून दिली ती जगदीश म्हात्रे साहेब. मुरलीधर पाटील यांच्या स्मरणार्थ आणि सन्मान चिन्ह आम्हाला उपलब्ध झालेत आणि प्रत्येक सामन्याला सामनावीरसाठी टी शर्ट आहे. पुढे आपण सामन्याच्या दिशेने पहिलं सत्र इथे ज्यावेळी समाप्त झालं पहिल्या सत्रात आपण पाहिलं तर 52 धावा गावदेवी भाल संघाने कुठल्या आणि 53 धावांचं लक्ष येते RBS उंबाडे या संघासमोर. लक्ष 53 धावांचे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्राइक एंडला सोनू, नो स्ट्राइक एंडला विकास. पहिला चेंडू सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल सीमा पार. हा पहिला दे दनादन चौकार. मेघनाथ कोळी बालेगाव मध्ये इथे सोनूच्या बॅट मधनं पहिला चौकार आलाय. स्वागत केलं विनोद मडवीचं. बॅट मोर द विकेट. अजून एक सुरेख फटका मिड ऑनच्या वरून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा येणारा बॅक टू बॅक दुसरा चौकार. जी सुरुवात सोमनाथ राणेने केली होती भाल संघासाठी बाळूनाना म्हात्रे
साहेबांचं आगमन झालं, साहेबांचं मनपूर्वक स्वागत. अजून एक सुरेख फटका बॅकफुट पॉइंटच्या वरून सलग तिसरा चौकार. सोनूला थांबवणं थोडंसं कठीण झालंय गावदेवी भाल संघाला. धन्यवाद. खूप चांगलं संगीत जल्पेश भोईर मोठा गाव यांनी प्रस्तुत केलेलं हे गाणं. परमेश माळी यांचा आवाज तुम्ही ऐकला या गाण्याच्या माध्यमातून. सलग 3 चौकार आलेत. सोनू ऑन फायर. इथे मात्र गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मात्र रोखू शकत नाहीये. ज्या पद्धतीने सोनू फलंदाजी करतायत, खूप चांगला खेळ करतायत. 13 धावा धापलकोती लागल्या. 53 धावांचं टार्गेट आहे. 40 धावांची अजूनही गरज आहे. जी स्पर्धा आपण मागच्या वर्षी जुनी डोंबीच्या स्पर्धे क्रीडांगणामध्ये पाहिली होती, त्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ होता आरबीएस उंबार्डे संघ. ज्या पद्धतीने खेळ केला होता, भूषण जाधव असतील, सोनू असतील, विकास, खास करून रोहित सारखा एक अष्टपैलू खेळाडू या संघामध्ये. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, तर चांगला कमबॅक केला इथे गोलंदाज विनोद मडवी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. कारण विनोदला माहिती आहे ऑलरेडी 13 धावा धापलकावरती लागल्यात, तर मग इथे कमबॅक करावं लागेल. आपल्याकडे धावांची इन्व्हेस्टमेंट थोडीशी कमी आहे. 53 धावांचं लक्ष आहे. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. युट्यूबला जाऊन तुम्हाला फक्त सर्च करायचंय धर्मवीर चषक 2021. सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय विकासच्या बॅट मधून. हा झकास फटका, षटकार. भाल संघ प्रथम फलंदाजी करत होता. त्यांनी धावा कुठल्या होत्या? 13. त्याचं उत्तर देत असताना 53 धावांचा पाठलाग असताना 19 धावा आरबीएस उंबाडे संघाने कुठल्यात? चोख प्रत्युत्तर दिलंय. विकासच्या बॅटमधून षटका आलाय. पंचाच्या भूमिकेत तुम्ही पाहताय जय पवार सर आणि नितीन पाटील सर, मॅन फ्रॉम संदप, असे 2 ऑफिशियल पंच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. भरपूर चर्चेत राहिलेलं पॅनल आहे जय पवार पॅनल. अनेक स्पर्धामध्ये तुम्ही पाहताय रत्नागिरी स्पर्धा चालू आहे, त्या स्पर्धेत सुद्धा तुम्ही जय पवार पॅनलचे पंच पाहतायत. त्यांनी शुभेच्छा या स्पर्धेला व जय पवार यांना दिल्या. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा ते बघतायत. हे लाईव्ह टेलिकास्ट आहे आणि जीटीसी म्हटलं तर क्रिकेटचा बिग बॉस म्हणून मी नक्कीच ते वर्णी देईन त्यांना. इथे मात्र सुरेख फटका सोनूच्या बॅट मधून लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमा पार. हा चौकार. धन्यवाद. 23 धावा दुसरं षटक घेऊन आले गोलंदाज मोहित आणि मोहितचं स्वागत चौकाराने केलंय. सागावचे उद्योजक दिनेश म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. त्यांना विनंती या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला खेळायचा होता, मात्र चेंडू बघा किती खाली राहिला पडल्यानंतर आणि एष्ट्या उद्ध्वस्त गेल्या. सोनूला काही कळालंच नाही इथे मैदानामध्ये आणि फलंदाज होईल बाद. पहिला धक्का आरबीएस उंबाडे संघाला. दुसरा सागाव आणि आगासनचे कॅप्टन रितेश माळी जे कॅप्टन आहेत आगासन टीमचे, आणि सागावचे कॅप्टन आहेत सचिन म्हात्रे. तर सचिन याचे आयोजक सूचना करतायत की टॉस साठी तुम्हाला यायचं, कारण की या स्पर्धेमध्ये आपल्याला सर्व सामने 5 षटकांचे खेळवायचे आहेत. सचिन म्हात्रे आले त्यामुळे थोडीशी तुम्हाला मजा मस्ती सुद्धा पाहायला मिळेल. मोहित रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट आहे. भूषण जाधवच्या बॅट मधून येणारा हा पहिला चौकार.
धन्यवाद. तर मोहितला यश जरूर मिळालं मागच्या चेंडूवरती, मात्र धावा थांबवणं भाल संघाला थोडंसं कठीण झालंय. इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, दोन दोन क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे भूषण जाधवची खेळी समाप्त होईल. धक्का क्रमांक दुसरा आरबीएस उंबारडे संघाला 27 या धावसंख्येवरती. चौथ्या क्रमांकावरती 2 धक्के लागलेत. खराब फटका होता. भूषण जाधवचा सिंगल घेण्याच्या त्या प्रयत्नात होता, डबल माइंड मध्ये तो खेळला, त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागेल. दुसरं यश मिळालं गोलंदाज मोहितला. गावदेवी क्रिकेट संघ भाल आयोजित धर्मवीर चषक 2021. दरवर्षी या स्पर्धेचा कालावधी 4 दिवस असतो, मात्र कोरोनाची महामारी तुम्ही पाहिली, कोरोनाचं संकट आपण पाहतोय, त्यामुळे एक योग्य निर्णय या स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रदीप मडवी साहेबांनी घेतला की ही स्पर्धा 2 दिवस आयोजित केली जाईल. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय, मात्र टायमिंग व्यवस्थित जुळलंय का, मात्र इथे काय घडतंय, क्षेत्ररक्षकांनी चूक केली आणि पंच नितीन पाटील यांचा इशारा येतोय. हा षटकार. पॉवर प्लेच्या 2 षटकात तब्बल 33 धावा कुठल्यात उंबरडे संघाने. आता फक्त 18 चेंडू मध्ये 20 करायचे आहेत. जर हा झेल पकडला असता बाळू पाटील तर नक्कीच मॅच कलाटणी मिळाली असती, 6 धावाही वाढल्या असत्या, 18-26 समीकरण राहिलं असतं. मात्र जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. सध्या टॉस साठी यायचे सागाव टीमचे कॅप्टन सचिन आणि ओमसाई आगासन संघाचे संघनायक रितेश माळी. रितेश माळी सुद्धा आलेले आहेत. रितेश यायचे टॉस साठी. मॅच 5 ओव्हरची असेल. जगदीश सरांना विनंती होतो की आपल्या मॅच थोडीशी फास्ट घ्या. ज्याच्याने या स्पर्धेत आम्हाला प्रत्येक सामनावीरसाठी टी शर्ट उपलब्ध झाले ते जगदीश म्हात्रे सरांना विनंती असेल की आपल्या शुभास्त्र टॉस करायचे. मॅच 5 ओव्हरची असेल. सागाव विरुद्ध ओमसाई आगासन. 5 षटकांचा सामना असेल. 18 चेंडू 20 धावांची गरज आहे. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. कॅमेरामॅन ऑपरेटरच्या भूमिकेत तेजस भोईर आहेत. तिसरा षटक घेऊन येतो गोलंदाज जयेंद्र. क्रिकेट हा खेळ अनिश्चितांचा आहे. सागाव संघ टॉस विन आहे, कारण विकेट टॉसला खूप महत्व आहे. सामना बरोबर सुटल्यासोबत विकेट त्यानंतर टॉस. मात्रे यांचे आगमन झाले सागावच्या या व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत. जयेंद्र राईट मोर द विकेट. पहिला चेंडू चांगला चेंडू होता, मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र विकासने कॉल दिला वेट. 1 धाव. धावसंख्या 34. मोहितने चांगली गोलंदाजी केली होती, मात्र तेजसने तिथे चूक केली डीप मध्ये आणि तो षटकार मिळाला. 19 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या मॅच मध्ये गावदेवी भाल संघाला कमबॅक करायचं असेल तर जयेंद्रला या षटकात 3 ते 4 धावा खर्च कराव्या लागतील. चांगली गोलंदाजी करावी लागेल, विकेट घ्यावे लागतील. मग तो समोर विकास ज्या पद्धतीने तो फलंदाजी करतोय त्याला थांबवणं थोडंसं कठीण झालंय गावदेवी भाल संघाला. 9 सेकंडला एक खूप चांगला फलंदाज उगम शेलार आहेत. फुलटा चेंडू होता, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये मेल फक्त सिंगल डबलनी मॅच जिंकू शकतो आरबीएस उंबारडे संघ. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावफलक धावा लागतात त्या 35.
53चं टार्गेट आहे, म्हणजे 18 धावांची अजूनही गरज आहे. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दरवर्षी ही स्पर्धा वन मॅन आर्मी प्रदीप मडवी साहेबांच्या स्वप्नातनं साकारलेली स्पर्धा धर्मवीर चषक. त्यांचं जय पवार सरांचा इथे व्हाईटचा इशारा, एक धाव अजून ऍड होईल. धावसंख्या 36. अनेक खुल्या गटातल्या स्पर्धा तुम्ही पाहतात, ग्रामीण क्रिकेट स्पर्धा पाहतात, त्या स्पर्धेमध्ये तुम्ही नेहमी जय पवार यांना पाहत असता. इथे मात्र अखूट टप्प्याचा बॉल आणि चेंडू जाईल सरळ आउट ऑफ द पार्क. षटकार. लवकर मॅच फिनिश करण्याचा इथे प्रयत्न उगम शेलरचा मी मगाशी उल्लेख केला, ज्यावेळी तो नॉन स्ट्राईक एंडला होता. एक चांगला फलंदाज आहे. उगम शेलरची फलंदाजी आम्ही भरपूर वेळा पाहिली आहे. भूषण जाधव असतील जे खुल्या गटातनं सुद्धा खेळतात, आणि विकास जाधव हे चांगले खेळाडू आहेत या संघामध्ये. सोनूने ज्या पद्धतीने सुरुवात करून दिली, एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 43. फक्त 10 धावांची गरज आहे. या स्पर्धेचे आयोजक पप्पू म्हात्रे यांचा उद्या वाढदिवस सुद्धा आहे. प्रदीप मडवी यांचं खूप जवळचं व्यक्तिमत्व म्हणजे पप्पू म्हात्रे. डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 43 धावा धापल कधी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. हे समीकरण काही दिवसांपूर्वी टिटवायच्या स्पर्धेत सुद्धा होतं. घोडसई ए आणि घोडसई बी मध्ये मॅच होती. असंच काहीतरी समीकरण होतं. 12 चेंडू 10 धावांची गरज होती आणि ती मॅच 1 चेंडू 3 धावांपर्यंत आली होती. मात्र शेवटच्या चेंडूवरती गोलंदाजाने शेवटचा चेंडू वाईट फेकला. त्यानंतर 1-2चं समीकरण आलं आणि 1 चेंडू 2 धावांची गरज असताना घोडसई ए संघाच्या क्षेत्ररक्षकांनी मिसफिल्ड केली आणि मॅच घोडसई बी संघाने शेवटच्या चेंडूवरती जिंकली होती. असंच एखादा गोलंदाज शोधावा लागेल इथे गावदेवी भाल संघाला. चांगलं षटक फेकावं लागेल तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. तर भालचे विद्यमान सरपंच विक्रम म्हात्रे साहेब, आपण इथे आला असाल तर यायचं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत. काल आपण पाहिलं ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांचा वाढदिवस. म्हणून मात्र कोरोनाचं संकट, त्यामुळे नक्कीच दादांनी वाढदिवस साजरा केला नाही. मात्र भरपूर साऱ्या शुभेच्छा दादांना तुम्ही पाहिल्या. प्रत्येक व्यक्तीचं जर तुम्ही स्टेटस पाहिलं असेल तर नक्कीच विनोदजी रतन पाटील यांचा फोटो तुम्ही पाहिला असेल. 12 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. पुन्हा दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजीसाठी येत आहेत ते विनोद मडवी. 12 चेंडू 10 धावांची गरज आहे. इथून विनोदने 3 ते 4 धावा खर्च केल्या तर मॅच मध्ये पुन्हा कमबॅक करू शकेल. मात्र 2 चांगले फलंदाज सुरेख चेंडू होता. वेग भरपूर आहे विनोद मडवी या गोलंदाजाकडे. व्हेरिएशन चांगले. तर 11 चेंडू 10 धावांची गरज. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर पण वाईट करतायत सोमनाथ राणे. सांगतायत विनोदला की थोडासा ऑफस्टमच्या तुझ्या बाहेर चेंडू होता. चांगली खेळाडू होती, तुम्ही नेहमीच पाहिले सोमनाथ राणे याच्याकडनं. JPL मध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने त्याने खेळ खेळला होता. ऋषी 11 काटई अर्जुनभाई पाटील यांचा जो संघ होता त्या संघामध्ये इथे मात्र चेंडूने थोडासा बाउन्स घेतला होता. वाईडिश लॉंगरवरनं 18 लॉंगन रिजन मध्ये क्षेत्र शेतू एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे वेगाने पूर्ण केली जाईल. 2 धावा पूर्ण होतील. 46 धावा झाल्यात. फक्त 7 धावांची आता गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 10. 10 चेंडू 7 धावा. खूप चांगलं क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळते. इथे ऑन साइडला खेळायचं होतं. विनोद चांगली गोलंदाजी करतायत
आता पहिल्या षटकात विनोदचं थोडंसं महागडं षटक ठरलं होतं 19. तर पाणी घेऊन जायचं मैदानात. आयोजकांना विनंती आहे जरा लवकर जायचंय. भूषण जाऊ शकतो आपण. स्प्रे पण घेऊन जायचं भूषण, कारण थोडीशी दुखापत झाली नक्कीच फलंदाज उगम शेलरला. आणि बघायचं भूषण जाधव या टीमचे तारणहार म्हणून ज्यांना पाहिलं जातं उंबाडे संघाचे. उंबाडे म्हटल्यानंतर नक्कीच राजू शेठ भोईर एक जबरदस्त व्यक्तिमत्व. उंबाडे संघाचे बिग सपोर्टर सुद्धा आहेत. त्यानंतर आमचे मित्र उमेश लोखंडे, नेहमी त्यांचं खूप सपोर्ट असतं. तो दुसरा फलंदाज पाठवायचा आहे. दिगेश म्हात्रे येत आहेत. बघायचं बऱ्याचशा स्पर्धेमध्ये केजू मुंडे आपण पाहिलं नाही. आज नक्कीच केजू मुंडे आपल्या गावासाठी मैदानामध्ये उतरतील, कारण की 2 ते 3 स्पर्धा केजू खेळू शकले नाही. त्यामुळे गोलंदाजी कुठेतरी कमी त्यांच्या टीमला नक्कीच भासले आणि त्यामुळे मॅच सुद्धा त्यांना गमाव्या लागल्या. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणमध्ये जर केजू असते तर नक्कीच मॅच आकर्षण टीमने जिंकले असते. 2 षटकात 37 धावा त्यांच्या गोलंदाजाने खर्च केल्या होत्या. त्यामुळे केजूची भूमिका खूप महत्वाची आहे. दिगेश म्हात्रे येत आहेत. 7 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विनोद चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत. मेन पंचाच्या भूमिकेत तुम्ही पाहतायत नितीन पाटील सर मॅन फ्रॉम संदप, आणि स्क्वेअर लेगचे पंच तुम्ही पाहतायत जय पवार सर मॅन फ्रॉम कल्याण. आणि ग्रामीण खेळाडूंना खऱ्या अर्थाने प्लॅटफॉर्म ज्यांच्या माध्यमातून मिळाला. जय पवार सर, आपण मयूर दातीलकरला तुम्ही पाहतात, मनीष कोलेकरला पाहता. असे काही ग्रामीण जे खेळाडू आहेत ज्यांना पुढे आणण्याचं काम जय पवार सरांनी केलंय. डॉट बॉल, चांगली गोलंदाजी. मी मगाशी उल्लेख केला विनोद मडवीची गोलंदाजी खूप चांगली आहे. व्हेरिएशन चांगलं आहे. पहिल्या षटकात जरूर तो महागडा ठरला. त्याने 19 धावा जरूर खर्च केल्यामध्ये इथे कमबॅक करण्याचा तो प्रयत्न करतो. या षटकात फक्त 3 धावा दिल्या आहेत, त्यातही 1 धाव वाईटची आहे. 8 चेंडू आणि आता 7 धावांची गरज. सुरेख चेंडू तुम्ही पाहायला मिळतो. वेग बघा किती आहे. वेगाने इम्प्रेस केलं विनोदने आणि फलंदाज दिगेश म्हात्रेला इथे बीट केलंय. 7 चेंडू 7 धावांची गरज. मी मगाशी उल्लेख केला मॅच अजूनही संपली नाहीये. अशा मॅचेस आम्ही भरपूर वेळा टर्न होताना पाहिल्यात. यामध्ये मगाशीच उल्लेख केला गोरसई ए विरुद्ध गोरसई बी टायगर चषकची नाईट स्पर्धेची मेगा फायनल. 12 चेंडू 10 धावांचं समीकरण होतं. भाऊ पाटील मात्र वाकलन संघाने त्या 10 धावा भूषणच्या तुर्बे संघाला करून दिल्या नव्हत्या नवी मुंबईच्या. त्यामुळे क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. इथे चेंडू बराच वेळ हवेत आहे आणि सुरेख झेल तिथे टिपलाय लॉंग ऑफला. फलंदाज दिगेश होईल इथे बाद आणि या मॅचला कलाटणी देणारं षटक विनोद मडवीने फेकलंय. आता समीकरण आहे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. तर मयूर जाधव येतात नवीन फलंदाज. भूषण जाधव यांचे बंधू मयूर, भूषण, कुंदन, 3 भावांची जोडी आम्ही पाहिली. तिघांची त्रिमूर्ती ब्रदर्स, मयूर जाधव, भूषण जाधव आणि कुंदन. सागाव संघाने नाणेफेकी जिंकले. बघा सचिन म्हात्रे काय निर्णय घेत आहेत. 5 षटकांची मॅच असेल. दोन्ही टीमने सज्ज राहायचे. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. विकेट आपण पाहूया. पहिल्या सत्रात 3 गडी बाद झाले होते भाल संघाचे आणि इथे 3च गडी बाद झाले. टॉस का बॉस आहे तो उंबाडे संघ. म्हणजे विकेट न गमावता 6 चालू शकतात भाऊ पाटील. आता इथे एखादी विकेट गेली तर 7 धावा कराव्या लागतील. स्पर्धेचे प्रमुख आयोजक तुम्ही पाहता प्रदीप मडवी, गणेश म्हात्रे, पप्पू म्हात्रे, अक्षय म्हात्रे. लंगट संघटनेचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत प्रदीप मडवी साहेब. दरवर्षी त्यांच्या माध्यमातून स्पर्धा थाटामाटाने आयोजित केली जाते.
धर्मवीर चषक 2021. प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट सुद्धा आहेत. जगदीश म्हात्रे सरांकडनं सन्मान चिन्ह सुद्धा त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिले त्या स्पर्धेसाठी. तर सोमनाथ राणे येत आहेत. क्षमता या गोलंदाजामध्ये मदती सिद्ध करावी लागेल. लो फुलटा चेंडू होता, फक्त दिशा दिली आहे क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये. एकदा पुन्हा तो दुसरा धावेचा प्रयत्न. गणेश मात्र थोडासा वेग घेत आहेत आणि त्याचं रूपांतर होईल 2 धावांमध्ये. 5 चेंडू आणि आता 5 धावांची गरज. एक एक धाव खूप महत्वाची आहे. तेजसकरने एक चूक झाली होती बाळू. मोनितच्या षटकामध्ये तो षटकार गेला. कुठे त्यात 6 धावा आता उपयोगी पडल्यास द्या. सामना बरोबर सुटल्या सर्वप्रथम विकेट इन द टॉस. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. टॉस का बॉस उंबाडे संघ आहे. खूप चांगल्या सूचना जय सरांनी केल्या आहेत. इथे मात्र यष्टिरक्षक बीट, थर्ड मॅन बीट, आउटफील्ड फास्ट आहे आणि हा मिळणारा लकी चौकार उंबाडे संघाला. चेंडू चांगला होता सोमनाथ राणे यांचा, मध्ये ते लक फॅक्टर ऑन होते आरबीएस उंबाडे संघाचे. 4 चेंडूने आता 1 धावेची गरज आहे. इथून एखादी विकेट घ्यावी लागेल बाळू सोमनाथ राणेला, तरच ही 1 धाव कंपल्सरी येऊ शकते. कारण दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. इथून 4 चेंडू जर डॉट फेकले तर मॅच जिंकता येणार नाहीये भाल संघाला. विकेट घ्यावी लागेल त्यासाठी. आणि इथे विकेट मिळेल का? ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला, शॉर्ट थर्ड मॅनला खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद मयूर जाधव आणि आता येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 1 धावी कंपल्सरी करावी लागेल. कंपल्सरी 1 धाव करायची आहे, लक्षात घ्या. विकेट 4 गेलेत. उगमशैली 1 धाव करावीच लागेल बाळू पाटील. बाळू छत्रपती क्रीडांगण देसाईच्या मैदानामध्ये अशीच मॅच झाली. 3 चेंडू 14 धावांची गरज होती देसाई संघाला. वडोली सी संघाच्या विरुद्ध साई म्हात्रेने 2 षटकार मारले. गोलंदाजाने 1 वाईट फेकला. मात्र शेवटच्या 1 चेंडूवरती 1 धाव देसाई संघाला बनवता आली नाही सेमीफायनल मध्ये. क्रिकेटमध्ये कधी काय होऊ शकतं. इथे डॉट चेंडूची समाप्ती होईल. 2 चेंडू आणि आता मात्र 1 धावेची गरज आहे कंपल्सरी. हेच ते क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट असा खेळ आहे, क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नियम नाहीये. 12 चेंडू 10 धावांची गरज होती. आता 2 चेंडूवर 1 धाव कंपल्सरी करायची आहेत. निहाल म्हात्रे पूर्णपणे आपले प्रयत्न सुरू आहेत निहाल म्हात्रे यांचे. त्यांना माहिती आहे 1 चेंडू मध्ये 6 धाव सहज बनते, मात्र 1 चेंडू मध्ये 1 धाव कधी कधी बनत नाही. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत आणि खूप चांगला झेल इथे टिपलाय. आणि आता समीकरण या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 1 धाव कंपल्सरी करावीच लागेल आरबीएस उंबाडे संघाला. नितीन, नक्कीच मित्र म्हणजे काय सामना झाला, जबरदस्त सामना. कोणी जिंको कोणी हारो. नितीन मित्र मिळेल धर्मवीर चषकाचा विजय असणार आहे का जिंकणार संघ पुढे जाईल, पण इथे मात्र आयोजकांचा विजय असणार आहे. धर्मवीर चषकाचा आयोजक असणार. काय सामना झालाय. जर सामना आवडला असेल तर प्रेक्षकांना विनंतीवर टाळ्या जरूर झाल्या पाहिजे त्या सामन्यासाठी. सामना कोणी जिंकू कोणी हारो, क्रिकेटचा मात्र विजय होणार. नितीन, नाही नक्कीच बाळू, मी मगाशी उल्लेख केला क्रिकेट हा खेळ अनिश्चितांचा आहे. कारण साई मात्रेने ज्यावेळी 2 षटकार मारले, देसाई संघ ज्या प्रकारे जल्लोष करत होता, कारण की देसाईला देसाईमध्ये हरवणं कठीण होतं. मात्र ते दत्तकृपा वडवलीने सिद्ध केलं की आम्ही पण कोणापेक्षा कमी नाहीये. आणि ती 1 धाव गोलंदाज प्रकाश म्हात्रेने वडवली संघाच्या करून दिली नव्हती. इथे तेच समीकरण आहे आता. 1 चेंडू 1 धाव आणि गोलंदाज आहे सोमनाथ. विनोद मडवीने जे षटक फेकलं बाळू, 12 चेंडू 10 धावांची गरज होती. फक्त त्यांनी 3 धावा खर्च केल्या. आणि मी मगाशी उल्लेख केला, विकेट न गमावता 4 चेंडू जरी डॉट गेले असते तरी मॅच मैदानामध्ये जिंकली असती आरबीएस उंबाडे संघाने. कारण की 2 मॅच हेडुटणे संघाने उत्तरशिव चषक मध्ये टॉसच्या विकेटच्या आधारावरती 2 मॅच हेडुटणे संघाने जिंकल्या होत्या आणि हेडुटणे संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता त्या स्पर्धेमध्ये. सेमीफायनलची मॅच सुद्धा त्यांची टाय झाली होती पडले संघाच्या विरुद्ध. इथे मॅच टाय होऊन चालणार नाहीये. इथे 1 धाव आता करावीच लागेल ती विकासला.
तिथे एक धाव पूर्ण झाली आणि सामना जिंकलाय मैदानामध्ये. RBS उंबार्डे संघाला सामना सहज जिंकायचा होता, मग तो सामना त्यांनी शेवटच्या चेंडूवरती जिंकलाय. लाईनअप करायचंय बालसंघ, आपल्याला लाईनअप करावं लागेल. उंबार्डे संघ आपण लाईनअप करा. जे नियम आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत. सामना कोणीही जिंको, सेकंड करणं खूप गरजेचं आहे. जोरदार टाळ्या होत्या एकदा भाल संघासाठी आणि RBS उंबार्डे संघासाठी. दोन्ही संघाने शेवटच्या चेंडूपर्यंत फाईट केली.